नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर संचालिका अनिक्षा मनसुरी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बरेचसे कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचा फोन कॉल येत आहे की कांदा पिकावरती तणनाशकाच्या फवारणीनंतर पहिली फवारणी कोणती घ्यावी। तर शेतकरी बंधूंनो, तणनाशकाची फवारणीनंतर आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे ती म्हणजे ट्रॉपिकल ॲग्रोचे टॅग आझाद। यामध्ये टेबुकोनाझोल प्लस सल्फर। तर टेबुकोनाझोल हे सिस्टमॅटिक पद्धतीने काम करतं, तर सल्फर हे दुय्यम अन्नद्रव्य असून हे कॉन्टॅक्ट फंगिसाइडवरती काम करतं। तर कांदा पिकामध्ये मर, मुळकूस, भुरी, करपा असे जे काही रोग असेल, बुरशीजन्य रोग असेल, यावर प्रभावी नियंत्रण करणारे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे इकोमॅक्स ॲग्रोचे कटुवज्र। यामध्ये 1.25 लाख ppmचं नीम ऑइल हे असल्यामुळे पातीच्या शेंड्यापासून तर मुळापर्यंत कडू करण्याचे काम करणार आहे, जेणेकरून मवा, थ्रिप्स, तुडतुडे, ज्या रसशोषक किडी आहे यावर प्रभावी नियंत्रण करणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे जागवार। जागवारमुळे काय होणार आहे तर पांढऱ्या मुळींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, जेणेकरून जे जमिनीतील जे घटक अन्नद्रव्य आहे ते अपडेट करण्याचं काम करणार आहे। त्यामुळे काय होणार आहे, पातीमध्ये हिरवापणा वाढणार आहे, पातीमध्ये फुटवा वाढणार आहे, मान जाड होणार आहे आणि रोग प्रतिकार क्षमता वाढणार आहे। तर अशा तिघींचा कॉम्बिनेशन घेऊन जर तुम्ही स्प्रे घेतला तर 100% तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट पाहायला मिळणार आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्याही कांदा पिकात कुठल्याही प्रकारची समस्या असेल किंवा इतर पिकामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर आपल्या शेतकरी ॲग्रो क्लिनिक गंगापूर येथे संपर्क साधावा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही वेगवेगळी नवनवीन माहिती मिळेल। आणि शेतकरी बंधूंना आणखी काही व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।